परी, अगं ये राणी, काय झालं आमच्या पिल्लाला? आनंदी यार, नको अशी वागूस. ज्याने असं वागलं पाहिजे ना, तो इन्सल्ट करून निघून गेलाय. अगं इन्सल्ट नाही, प्रेम होतं त्यात, काळजी होती. कुठे होतं प्रेम? काय काळजी? आणि असती ना काळजी तर असा निघून नसता गेला. आयुष्यात पहिल्यांदा ओरडलाय मला एवढा बाबू. आणि कसा निघून गेला यार, परत कधीच भेटणार नाही असं. आणि एवढं काय चुकलं माझं? अगं त्यांना वाईट वाटलं असणार, तू आईचा वाढदिवस विसरलीस म्हणून. एकदाच विसरलीये मी. घरी होते तेव्हा एवढं कधीच झालं नाही यार. एकदा विसरले तर एवढा बवाल. आणि एवढंच असतं तर मेसेज करायचा ना यार मला रिमाइंड करायला. अगं तेच तर ना, तुम्ही आता एकत्र राहत नाही तर त्यांची अपेक्षा असणार ना तू लक्षात ठेवावंस म्हणून. आणि परी ते एवढे चिडले नसते जर तू त्यांच्याशी नीट वागली असतीस तर. रोज त्यांच्याशी फोनवर बोलतेस ना तू, मग आज समोर आले तरी फोनवरच होतेस अगं तू. आणि काय विसरण्याची कारण काय दिलीस तू? फेसबुक आणि व्हॉट्सअपची. मग आणि त्यानेच दिलाय ना मला हा फोन. आणि याच कारणासाठी दिलाय, कम्युनिकेशन करायला. म्हणून तो व्हॉट्सअप आणि फेसबुकवर पण आला, म्हणजे त्याला कळत राहावं मी काय करते, माझ्या आयुष्यात काय चाललंय. मग त्यानेच दिलेली गोष्ट मी वापरते, तर एवढा प्रॉब्लेम? त्यांचा राग तुझ्यावर नाहीये, मोबाईलच्या अतिवापरावर. नाही, हा जनरेशन गॅपचा प्रॉब्लेम आहे. त्यांना काही कळतच नाही यार आपलं. त्यांना असं वाटतं ना आपण त्यांच्यासारखंच वागत राहायचं. 2-2 तास प्रवास करायचा, मेहनत घ्यायची, पैसे कमवायचे, खर्च करायचा, आणि मग आपण त्यांच्याकडे जायचं आणि 1 to 1 भेटायचं, मग गप्पा मारायच्या. मग त्यांना वाटतं की आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांची काळजी आहे. काय वाईट येतात? अगं माझ्याकडे माझा फोन आहे, सोप्पा मार्ग आहे माझ्याकडे. का करू मी मेहनत, का करू मी खर्च? यावरनं ना एका वेळेला अख्ख्या फॅमिलीशी बोलता येतं, ते घरी बसून पण करता येत नाही. अगं परी तसं नसतं ते. ए मुक्ता प्लीज यार, तू तर मला काहीच सांगू नकोस. तू गावावरनं आलीयस, तुमच्या गावाकडे ना सगळं असंच असतं. या नवीन गोष्टी कळायलाच अर्धा वेळ जातो. त्यामुळे तुझा माइंडसेट पण त्यांच्यासारखाच आहे. आणि आनंदी तू पण यार प्लीज, तू मला काही सांगू नकोस. तू ना अजूनही त्या जुन्या जमान्यातच जगतेस. या जमान्यात तुला काही माहित नाही. बसते मी पण गप्प. पण तू काय करणार आहेस आता? फोन फोन योग्य वापर करतेस तू फोनचा. तू बाबांना फोन करतेस ना, कर त्यांना फोन आणि विचार त्यांना कुठे जाताना भेटायला. मी नाही करणार आहे त्याला फोन. मग हा फोटो फेसबुकवर अपलोड करणार आहे. जे त्याला नाही आवडत ना तेच करणार आहे मी. रूड आणि असा जनरेशन गॅपवाला स्टेटस टाकणार आहे मोठाच्या मोठा. मग स्टोरीज टाकणार आहे खूप साऱ्या. मग लाईक्स मिळतील, कमेंट्स मिळतील. मग मला कळेल की तो किती रॉंग वागलाय माझ्याशी, आणि तो किती रॉंग आहे आणि मी किती राईट आहे. काय नको, बस झालं, ठेवा तिकडे. तीसराच है। अरे अरे वहिनी, पूरे होटल का खाना तो यही खाते हैं। ठीक है बा, जवाबाचा खातो काय? चहा बनव गप तू. तुम बाप किसका निकाल रहे हो है? माझा मोबाईल कुठे आहे? घाबरलात ना, दचकलात हो ना. तुम्ही एवढ्या मोठ्याने ओरडलात तर कोणी घाबरेल ना. नाही, तुला माहितीये माझा फोन कुठे आहे म्हणून तुम्ही घाबरलात. क्या हुआ दीदी, मोबाइल खो गया है का? तुला कसं माहित? तुम्हीच म्हणालात ना आता हरवलाय मोबाईल म्हणून. तुम्ही ना, मी कुठे म्हणाले माझा फोन हरवलाय? मी तुम्हाला विचारलं की माझा फोन कुठे आहे आणि तुम्ही घाबरलात, म्हणजे तुमच्याकडेच असणार आहे माझा फोन. अरे दीदी, हम काहे ले गए आपका फोन? हमारे पास तो हमारा फोन है ना, ये देखो. हाँ, पर वो सस्ता वाला होगा ना कोई. तो क्या हुआ, फोन तो फोन होता है ना. अच्छा, मग त्या दिवशी माझा फोन का मागत होतास तू?
अहो ताई, त्याच्या बहिणीला मुलगा झालाय आणि त्या बाळाचे फोटो पाठवायला सांगितले होते तुमच्या फोनवर त्याने, म्हणून. हा, आणि आम्हा दोघांनाही बाळाचे फोटो बघायची इच्छा होती ना. अच्छा, मग आता फोटो पाठवायला वरचेवर माझा फोन लागेल म्हणून ठेवून घेतलास का तुझ्याकडे फोन? अहो नाही ताई, अहो तो तसा नाहीये. ए, तू का त्याची बाजू घेतोयस? तुझ्याकडे आहे माझा फोन. नाही अहो, मी तर फक्त ते. काय, एकतर तुम्ही ना दोघं बोलूच नका, कळलं ना? इथे जेवायला आला तेव्हा पैसे नव्हते म्हणून पळून जात होता तुम्ही. हो, नाही ताई हो, आमच्याकडे पैसे नाही आहेत हे आम्ही एका फटक्यातच कबूल केलं होतं. हो, मग तसंच एका फटक्यात मान्य करा की तुमच्याकडेच आहे माझा फोन. तुम्हीच चोरला यार माझा फोन. चोरी? ताई तुम्हाला असं वाटतं की आम्ही या जागेत चोरी करू म्हणून? आणि ताई, मान्य आहे, प्रत्येक चोर गरीब असतो, पण प्रत्येक गरीब चोर असतोच असं नाही ना. और ये देखो दीदी, हम जो है ना पप्पा सेठ को 3 साल से जानते हैं, इसलिए हमको पता है कभी कभी तो हम उनकी उधारी भी रखते थे महीने भर की. हाँ, क्योंकि हमें पता है कि वो आदमी दिल का बहुत अच्छा है, और जब भी उन्होंने हमें पूछा ना कि काम करोगे का, तब हम झट से राजी हो गए. और ये देखो, हम एक बार जान दे देंगे लेकिन उसकी थाली में कभी छेद नहीं करेंगे. हाँ, ए, ही सेंटी नौटंकी आहे ना बंद कर, कळलं ना? आणि गप गुबान माझा फोन द्या, नाहीतर. नहीं तो क्या? ये देखो दीदी, हमको धमकी वमकी नहीं देना. हाँ, भगवान शांत हो. मालकीन बाई आहेत त्या, त्यांच्याशी अशा आवाजात बोलू नकोस. क्यों नहीं? अरे हमने कुछ किया ही नहीं है तो डरे का है हम. हाँ, और ये देखो, इनको जो करना है ना वो करने दो. क्या कर लोगे तुम? हाँ, आय कॉल द पोलीस. पोलीस? का? तुम्ही नसेल चोरला तर कोणीतरी चोरला असेल ना, ती व्यक्ती सापडेल. परी, ते आम्ही नाही घेत. परी, काय चालवलंयस तू? माझा फोन सापडत नाहीये आनंदी. मी मगाशी चार्जिंगला लावला होता, असा कसा गायब होईल? ताई बघा ना, परी त्यांचा फोन मिळत नाहीये आणि त्या म्हणतात की तो आम्ही चोरलाय. एक मिनिट. हा, मी जनरल विचारायला आले होते यांना. हे डाऊटफुल बोलताय आणि आता ना माझा डाऊट कन्फर्म झालाय, ह्यांच्याकडेच आहे माझा फोन. आणि नसेल ना तर ठीक आहे ना, पोलिसांना बोलवू. सब दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा. परी, यांच्यावर संशय घेतेस तू? अगं, कमी पगारावर आपल्या हॉटेलमध्ये मनापासून काम करणारे लोक आहेत ती. यांच्या जीवावर सुरू आहे आपलं हॉटेल, आणि तू त्यांच्यावर संशय घेतेस? हे डाऊटफुल का बोलतायत मग? अगं, इतकी अविश्वासू असते ना ही माणसं, तर केव्हा चोरी करून पळून गेली असती. अगं, एवढा वेळ वाट कशाला बघितली असते त्यांनी? मला काय माहित, परफेक्ट टायमिंगची वेळ शोधत असतील. परी, तोंड सांभाळून बोल, अति होतंय. ठीक आहे, ठीक आहे, ओके. ह्यांनी नसेल घेतला माझा फोन. तू सांग, कोणी घेतलाय माझा फोन? कोणी घेतलाय माझा फोन? असा कसा गायब होईल? सांग ना. तुला सगळ्यातलं सगळं परफेक्ट कळतं ना. खरं बोलण्याची विशेष हौस आहे ना तुला. सांग, कोणी घेतलाय फोन? आम्ही घेतलाय. आम्ही लपवलाय तो फोन. कोणाला चोर बोलते? तुला नाही, तुम्हा सर्वांना. आम्ही भिकेला लागलोय का तुझा फोन चोरायला? ए, ओरडू नकोस माझ्यावर. नीट बोलायचं. वाटेल ते बोलू नको, नाही तर फोन आणि तंगडा दोन्ही घशात घालीन. मी घेतला तुझा फोन, तोडला आणि नाल्यात फेकून दिला.